लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मागच्या 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही सत्यजित पाटील सरोडकर यांना घोषित करण्यात आली आहे। खरं तर सुरुवातीपासूनच हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा आपला हक्काचा मतदारसंघ असताना देखील ठाकरे गटाने येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता। परंतु ही चर्चा शेवटपर्यंत बारगळली आणि अंततः या मतदारसंघातून ठाकरे गटाने आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला। खरं तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात या मतदारसंघातील असलेली नाराजी पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या साथीने राजू शेट्टी हे जर मैदानात उतरले असते तर ते ही निवडणूक अगदी एकतर्फी जिंकले असते असंच काहीसं वातावरण या मतदारसंघात पाहायला मिळत होतं। परंतु राजू शेट्टींना ठाकरेंच्या काही अटी मान्य नसल्याकारणाने त्यांनी स्वबळाचा नारा दिला। परिणामी या मतदारसंघाची निवडणूक ही आता चौरंगी होण्याची शक्यता आहे। अखेर शेट्टी ठाकरे हे गणित जुळत नसल्याकारणाने उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाची उमेदवारी ही माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना जाहीर केली आहे। अशातच सध्याचे या मतदारसंघातील एकूण एक वातावरण पाहता सत्यजित पाटील हे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या साथीने जायंट किलर ठरण्याची शक्यता दिसून येते। ते कसे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापा काटा या YouTube चॅनलवरती हार्दिक स्वागत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा पाठिंबा हा राजू शेट्टी यांनी नाकारल्यानंतर या मतदारसंघातून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यांच्या उमेदवारीने शाहूवाडी आणि पन्हाळा या विधानसभा मतदारसंघासह एकूण हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र या उमेदवारीचं स्वागत करण्यात आलं आहे। सत्यजित पाटील हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत। त्यांनी 2004 आणि 2014 साली या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती। 2014च्या विधानसभा निवडणुकीत तर ते अवघ्या 388 मतांनी विजयी झाले होते। त्यांनी त्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य पार्टीचे प्रमुख विनय कोरे यांचा पराभव केला होता। परंतु गत 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांच्याकडून ते पुन्हा एकदा पराभूत झाले। परंतु असं असलं तरी देखील वैयक्तिकरित्या सत्यजित पाटील सरोडकर यांची शाहूवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली अशी ताकद दिसून येते। याचबरोबर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जी ताकद आहे त्याची साथ जर या निवडणुकीत त्यांना मिळाली तर या निवडणुकीत ते विजयी देखील होऊ शकतात। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोणत्या क्षेत्रातून सत्यजित पाटील यांना चांगली ताकद मिळू शकते याचा अंदाज जर आपण घ्यायला गेलं तर वैयक्तिकरित्या शाहूवाडी पन्हाळा या मतदारसंघामध्ये स्वतः सत्यजित पाटील यांची चांगली अशी ताकद ही आपणाला दिसून येते। तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक तसेच माजी आमदार शिवाजीराव नाईक या दोघांचा पाठिंबा त्यांना मिळण्याची शक्यता आहे। सोबतच वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे तसेच माजी आमदार सुजित मिंचेकर यांची देखील साथ ही सत्यजित पाटील यांच्या पाठीशी राहणार आहे। त्याचसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांची देखील या मतदारसंघामध्ये चांगली अशी ताकद आहे आणि ही ताकद पूर्णतः सत्यजित पाटील यांच्या पाठीशी यंदाच्या निवडणुकीत राहणार आहे। त्याचबरोबर पक्षफुटीमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे सहानुभूतीचे वातावरण संपूर्ण राज्यात पाहायला मिळते त्याचा फायदा देखील या निवडणुकीत या मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना मतरूपी होताना दिसण्याची शक्यता आहे। एकंदरीत याच सर्व गोष्टीमुळे सत्यजित पाटील हे या लोकसभा निवडणुकीत अगदी नवीन चेहरा असले तरी देखील ते या मतदारसंघातून ठाकरे गटाला तारू शकतात। खरं तर या अगोदरच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरेंच्या शिवसेनेने अगदी नवीन चेहरा असलेल्या धैर्यशील माने यांना या मतदारसंघाची उमेदवारी दिली होती आणि त्या निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना निवडून देखील दिलं होतं। अशातच ऐनवेळी धैर्यशील माने यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळे त्यांच्याबद्दल या संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचंड विरोधाभासाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तसेच या मतदारसंघाचे दुसरे उमेदवार राजू शेट्टी यांच्या देखील सतत बदललेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पाठीशी देखील इतका मतदार वर्ग राहील असं या निवडणुकीत दिसून येत नाहीये। याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची देखील या मतदारसंघात फारशी ताकद नाहीये। तर याविरुद्ध या मतदारसंघातील मतदारांची साथ ही यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता दिसून येते। त्याच कारणाने ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील हे या निवडणुकीत वरचढ ठरण्याची शक्यता दिसून येत आहे। या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार असल्याकारणाने मतांचे प्रचंड विभाजन आपणाला हे या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। त्यामुळे यंदा या मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचं दिसून येते। अशातच अत्यंत कमी मताच्या अंतरात या मतदारसंघाचा विजयी उमेदवार ठरणार आहे। त्यामुळे हातकणंगलेकर यंदा आपली साथ कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।
एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांच्या फरकाने या मतदारसंघाचा पुढचा खासदार ठरणार आहे। अशातच या मतदारसंघातून हातकणंगलेकर कोणाला साथ देतील असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मनापासून धन्यवाद।